स्पीड जास्त होते, एकदम स्लो मध्ये चालवा. आता कळालं ना तुम्हाला, पायवरती लावून ठेवायचे गाडीला, पायवरती लावून ठेवा आणि स्लो चालवा. आता इथूनच टर्न करा आणि एवढं त्याच्या जवळ नका जाऊ, मी बोलले ना आधीच, त्याच्या जवळ नका जाऊ, त्या लाइटिंगच्या जवळ. खूप मोठं राऊंड आहे, असे गोल गोल इथंच फिरा. हा हे बघा, अशी गोल गोल फिरवा, इकडे लक्ष द्या, अशी गोल 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 मोठे राऊंड मारा. फक्त नुसते अशी फिरवा ना लांब, नाही तर सरळ चालवा. ठीक आहे, इथं टर्न करा माझ्याकडे परत. मॅम कन्फ्यूज झाले की आता एवढं मोठ्या ग्राउंडवर कशी चालवायची, खूप मोठं ग्राउंड आहे. त्यांना म्हणलं गोल फिरवा, तर त्यांना त्या म्हणते गोल कसं काय फिरवायची. ठीक आहे, गोल नाही तर पण जशी चालवता येईल तुम्हाला, जशी चालवता येईल तशी, फक्त स्पीड जास्त नको या. हा हँडल पुढे घ्या मग. हा चालेल, नजर समोर ठेवायची आणि स्पीड जास्त नाही घ्यायचा, एकदम स्लो मध्ये चालवायची. आणि हाताला मागं पुढं करायचं. ह्या हाताला आहे ना असं मागं पुढं करायचं, रेसच्या हाताला. ठीक आहे, आपले 4 डे आहे ना आज प्रॅक्टिस. 4 डे आहे का आज? 3rd डे का? अच्छा, 3rd डे प्रॅक्टिस आहे आज. काल सुट्टी होती ना, त्याच्यामुळे विसरून गेले मी 3rd डे का 4th डे. ठीक आहे, 3rd डे प्रॅक्टिस आहे. बघू आज कशी प्रॅक्टिस करते. बघा छान, आज पायवरती लावता आले त्यांना 3ऱ्या दिवशी. छान, ते बघा, गुड. फक्त आहे ना रेस जास्त होऊन जाती, मग ती अनकंट्रोल होऊन जाती. ग्राउंडवर पटकन डेअरिंग येते पायवरती हे करायचे असे. आणि रोडला काय होऊन जातं, जागा कमी असती ना तर चालवण्याची भीती वाटते. छान, पाय पण वरती घेतले बघा. पण रेस कंट्रोल नाही आहे, 3ऱ्या दिवशी पाय वरती घेतले, अशी गडबड होऊन जाते. त्यांनी मनानेच पाय वरती घेतले, मी सांगितले पण नाही अजून पाय वरती घ्यायला. पण त्यांना वाटलं मी पाय वर ठेवू शकते, तर त्यांनी लगेच पाय वरती ठेवून दिले. बघा थोडंसं ग्राउंडचा फरक पडतोच. ग्राउंडवर शिकला ना तर अशी प्रॅक्टिस होती. आता सावकाश केलं तर बरं, नाही तर जास्त स्पीडच्या नादामध्ये असे पाय हे होऊन जातात अनकंट्रोल. घाई करायला नाही पाहिजे पायवरती ठेवायला. आता मॅम लांब आहे माझ्याकडं, त्याच्यामुळे मी सांगू नाही शकत त्यांना की पायवरती ठेवायचे नाही आता. ते बघा 3ऱ्या दिवशी मॅमने पायवरती ठेवून चालवली. छान, फक्त आता त्यांना रेस कॉन्फिडन्स नाही राहिली पाहिजे आणि पटकन पाय पण खाली आले पाहिजे. अरे वा, छान, व्हेरी गुड. वा, गेली 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 गेली. अरे अरे, रुक जा. हां, असं होऊन जातं. कधी थांबवायची आहे आणि कधी पाय खाली घ्यायचे हे आपल्याला समजत नाही, म्हणून थोडंसं घाई करायची नाही पायवरती घ्यायला. ठीक आहे, मॅमने घेतले, पण मग थोडंसं जपून. थोडंसं जवळ जाते मॅमला सांगायला की पायवरती घ्यायला घाई करू नका, आणि घेतले तरी थोडंसं लक्ष राहू द्या. पायवरती ठेवताय ना, थोडं लक्ष राहू द्या. पटकन घाई नका करू, घाई नका. रेस कमी जास्त. हां, अशी रेस कमी जास्त. ओके, गुड. असं, अरे बापरे, ओ माय गॉड, ये क्या कर दिया. दगडावरून गाडी चालली होती. पहिलं ना असं होऊन जातं. अशी घाई करायची नाही शिकताना, जशी मॅमने आज केली आहे. असं तुम्ही रिस्क नका घेऊ. थोडंसं आधी मी सांगितलं पण नाही हा, इंस्ट्रक्शन. हे बघा आता दगडं ते काहीच बघत नाही, फक्त चालवते. आता मी 2 मिनटं थांबवणार आहे आणि थोडंसं रागवणार आहे. का बरं की अशी डेअरिंग करायची नाही. खाली दगड आहे छोटे छोटे, आणि तुम्हाला प्रॉपर माहिती नाही पायवरती कधी घ्यायचे. रेस कंट्रोल नाही, फक्त ठेवायचे म्हणून ठेवले पायवरती. पण आता बघा इथं किती मोठा दगड होता आणि त्या दगडावरून गाडी वरून गेली, आणि तिथं जर थोडासा बी बॅलन्स गेला असता तर मॅम पडल्या असत्या. आणि इथं सगळीकडे असे छोटे छोटे दगड आहे.
तर ते दगड अजून चुकवता येत नाही ना, तर मग पाय वरती ठेवायची घाई कशाला करायची. ठीक आहे, मी मॅमला आता सांगणार आहे. का बरं की असे लक्ष नाही देत आणि असं शिकला ना तर मग रिस्क होती ना पडण्याची. प्रॉपर तुम्ही एकदा तिचं बॅलन्स करा आणि मग पाय वरती ठेवा. पाय वरती ठेवण्याची खूप घाई केली मॅमनी. ते बघा, याने पडू शकतात त्या, त्यांना कंट्रोल नाही होते. आणि बरं माझ्या जवळ पण नाही येते, लांब लांब चक्कर मारते. ठीक आहे, मी आता स्टॉप करते आणि त्यांच्या जवळ जाते. अशी प्लीज प्रॅक्टिस करू नका, पायवरती घेण्याची घाई करू नका. थोडंसं सावकाश आधी गाडी समजून घ्या आणि मग तुम्ही पायवरती घ्या. ठीक आहे, बाय बाय.